प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात। मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा आणि सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे। आजच्या या रेल्वेच्या पूर्ण प्रवासात या रेल्वेचं नाव हे महादजी शिंदे एक्सप्रेस असं ठरलेलं आहे आणि महादजी शिंदेच्या नावानं पहिला पुरस्कार जो मिळाला तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अशा क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पी.डी. पाटील सर, आदरणीय कर्वे मॅडम, आमचे दोन्ही शालक शिंदे साहेब, सरहद्द संस्थेचे सर्व माझे सहकारी, सर्व साहित्यिक आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात। मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा आणि सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे की दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण साहित्यातले सर्व साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक असे 1200 साहित्यिक ज्या रेल्वेतनं मुंबईला दिल्लीला निघालेले आहेत त्या 30 तासामध्ये जगातलं पहिलं साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातही भाग्य समजतो। मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या काही गोष्टींचा आढावा घेण्याची मला संधी मिळाली पी.डी. पाटील साहेब। तो आढावा घेतल्यानंतर तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो की एखादी शैक्षणिक संस्था फक्त फी घ्यायचं काम करत नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला देखील ताकद देण्याचं काम पी.डी. पाटील सर तुम्ही केलं, त्याबद्दल शासनाच्या वतीनं तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि आजच्या या रेल्वेमधल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अजून 2 महत्वाच्या काही आनंदाच्या गोष्टी मी आपल्याला सांगतो की 5 दिवसापूर्वी मी दिल्लीला JNU युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो आणि 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं JNU मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय हा JNUच्या काउन्सिलनं घेतलेला आहे। मला असं वाटतं की हा मराठीचा तर मान आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला देखील मान आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जी अनेक वर्षानुवर्षाची आपली मागणी होती की त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे, ते अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय। आजच्या या रेल्वेच्या पूर्ण प्रवासात या रेल्वेचं नाव हे महादजी शिंदे एक्सप्रेस असं ठरलेलं आहे आणि महादजी शिंदेच्या नावानं पहिला पुरस्कार जो मिळाला तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला। तो कशासाठी योग्य आहे याचं एक कोणतीबंध उदाहरण मी आपल्याला देतो। मी ज्यावेळी JNU मध्ये गेलो होतो त्या तिथल्या कुलगुरूंनी मला असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं अध्यासन केंद्र आणि MA चा मराठी कोर्स सुरू करण्यासाठी 10 कोटी रुपये मागच्या सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांनी त्या JNU मध्ये घेऊन ठेवले। काही शेवटी योगायोग लागतं, भाग्य लागतं, तो देखील कोर्स सुरू करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं आणि 27 तारखेला तो देखील MA चा कोर्स आम्ही JNU मध्ये सुरू करतोय। त्याच्या पुढे जाऊन अजून एक घटना आम्ही तिथे पाहिली आणि बघितली तर JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभं करण्याचं काम महाराष्ट्र शासन भविष्याच्या कालावधीमध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी जागा देखील युनिव्हर्सिटीनं द्यायचं मान्य केलेलं आहे। आणि म्हणून या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक चांगल्या गोष्टी दिल्लीमध्ये घडतात। दिल्लीच्या तख्तावर होणारं हे मराठी साहित्य संमेलन आहे। मी विशेषतः स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांना धन्यवाद देईल, कारण तर तिकडे पण शरद आहे, तिकडे पण 2 शरद आहेत, त्यांना देखील धन्यवाद देईल। विशेषतः शरदचे आमचे नहार जे आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईल की अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये करण्याचा निर्णय
त्या सगळ्या मंडळींनी घेतला. आणि शेवटी साहित्यिकांच्या मागं उभं राहायचं म्हणजे मराठी भाषेच्या मागं उभं राहायचं, आणि मराठी भाषेच्या मागं उभं राहायचं म्हणजेच मराठी माणसाच्या मागं उभं राहायचं, आणि मराठी माणसाच्या मागं उभं राहायचं म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या मागं उभं राहायचं. ही भूमिका आपल्या सरकारची आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. आज छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं काही बिगर संतोषी लोकांना शासन म्हणून मी स्पष्ट पद्धतीचा इशारा देतो की छत्रपती संभाजी महाराजांवर काही लोकांनी काल फेसबुकवर पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला. मला तर पोलिसांना देखील विनंती करायची आहे की अशामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते. आता मी शब्द प्रयोग केला तर कदाचित त्याची ब्रेकिंग होऊ शकते, परंतु मला सगळ्या पोलिसांना सूचना करायची आहे की आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपला आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहेत, आणि असे समाजकंटक जर आपल्या दैवतांवर बोट दाखवत असतील तर कायदेशीररित्या ठेचण्याची जबाबदारी आपल्या कायद्या आणि सुव्यवस्थेने घेतली पाहिजे, आणि आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मी तर एक नागरिक म्हणून आणि दोन्ही छत्रपतींवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्या आदर्शापेक्षा मंत्रीपद मोठं नाही, आणि म्हणून ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्याला मंत्री म्हणून आणि दोन्ही छत्रपतींचा एक आदर करणारा महाराष्ट्रातला नागरिक म्हणून एकच त्यांना सांगायचं आहे की कोणाच्याही विचारशक्तीचा अंत पाहू नये, कुठच्याही परिस्थितीचा अंत पाहू नये. कारण तुम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी लिहिता, तुम्ही ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवर काहीतरी लिहिता, त्याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहात, तुम्ही देश विरोधी आहात. अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले पोलिसांनी भरले पाहिजेत, अशा पद्धतीची माझी स्पष्ट सूचना, माझा विनंती आहे.